ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे। आणि जी आपली ग्रामपंचायत आहे सर, तर आपण सरपंच सर किती वर्षाचा कार्यकाल झालेला सर? आता 3 वर्ष होतील। आणि सभासदांची संख्या किती आहे सर? 7ची बॉडी आमची। महिला किती आणि पुरुष किती? महिला 4 आणि पुरुष 3। सरपंच कोण आहे सर? रावसाहेब गाडेकर। सर, घरकुलची जे योजना आहे आतापर्यंत किती गावकऱ्यांना लाभ मिळाला? आतापर्यंत 30 घरकुलं दिलेले आहे आणि जवळजवळ 30 घरकुलाचं काम प्रगतीपथावर आहे। मनरेगाचे जे स्कीम असते त्याच्यात किती लोकांना लाभ मिळाला? मनरेगामध्ये जवळजवळ आज आमच्या इथं 100 लाभार्थी, एमआरजेच्या विहिरी, गायगोठा याचे काम चालू आहे आणि एवढं काम आता सध्या मनरेगाच्या जवळजवळ 100 कुटुंबाला आम्ही लाभ देतोय। सर, आपला कार्यकाल 3 वर्ष झालेला आहे, तर ती 3 वर्ष कार्यकालात आपण कोणकोणते काम केलेले सर? पहिले प्राधान्य दिलं मी पाण्याला, जलसंधारणला। जलसंधारणचं जवळजवळ 3 किलोमीटर मी गावाच्या आजूबाजूला खोलीकरण केलं आणि त्याच्यामुळे पाणी साठा हा भरपूर वाढलेला आहे। आणि जे गावाचे आमचे जी लोकसंख्या आहे जवळजवळ 2,500 आहे, त्यातले सगळे लोक वस्तीवर राहतात आणि त्यांना वस्तीवर जाण्यासाठी पक्के रस्ते, सिमेंटी रस्ते हे त्यांना दिलेले आहे। सर, गावात अशी कोणती मोठी समस्या आहे जे 3 वर्षात तुम्ही मागणी केली शासनाकडून पण आतापर्यंत त्याचं निवारण झाले? 3 वर्षामध्ये आमच्याकडे सगळ्यात मोठी समस्या आता प्रलंबित राहिली होती ते बायपासचा रोड, तो आता करतोय आम्ही। आणि सगळ्यात मोठी समस्या आता आमच्या पुढं जे केटीवेर आहे, केटीवेर मधून पुलावर कमरा इतकं पाणी असतं आणि शासनाकडे मागणी करून पाठपुरावा करून सनी प्रस्ताव पाठवून सनी आता दिलेला आहे आणि आमदार महोदयाचं म्हणणं आहे की नाबार्डमधून त्याला आम्ही निधी देऊ म्हणून सनी त्यांनी असं त्यांचं पत्र पण दिलेलं आहे। सर, आपल्या गावात धार्मिक स्थळे किती आहे आणि शाळा किती आहे? आमच्या इथं धार्मिक स्थळ म्हणजे महारुद्र मारुती महाराज मंदिर आहे आणि शाळा जिल्हा परिषदची शाळा आहे। सर, आज जे संध्याकाळी महारुद्र मंदिरमध्ये जे कीर्तन होणार आहे, कीर्तनकार कुठून येणार आहे? ते आजचे कीर्तनकारने उद्यापासून सुरू होत आहे। तो उद्यापासून दौलताबादचे उद्धव महाराज आनंदे यांचं कीर्तन, पहिलं कीर्तन त्यांचं होणार आहे आणि त्याच्यानंतर जे महाराष्ट्रातले 9 कीर्तन आहे, महाराष्ट्रातले प्रख्यात कीर्तनकार जे आहे त्यांचं सगळ्याचं 9 दिवस कीर्तन होणार आहे। सर, आपलं नाव सांगा आणि ग्रामपंचायतचं नाव सांगा। मी अप्पासाहेब भीमराव काकडे, ग्रामपंचायत वागलगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे। आणि जे आपलं जे ग्रामपंचायत आहे वागलगाव, जिथे एक सरपंच आहे, जे सरपंच साहेबांचा कार्यकाल 3 वर्ष झालेला आहे। सरपंच साहेबांनी आतापर्यंत काय काय कार्य केले त्याच्याबद्दल? गावासाठी भरपूर विकास कामं केले। गावात पॉवर ब्लॉक असतील, गावात LED लाईट असतील, गावातले वस्तीवर जाणारे रस्ते असतील, कोणत्या छोट्याशा बी वस्तीवर जाणं असतील तर तिथे सिमेंटीकरण। गावात बऱ्याचशा शेतात मुख्य रस्त्याचा प्रॉब्लेम होता, त्या रस्त्याचं सुद्धा जवळपास बऱ्याचशा वर्षाची ती समस्या सुटत नव्हती, तीही सोडली। गावात जवळपास प्रत्येकाला घरकुल प्रत्येकाला पोहोचलं। गावात विहिरीचे लाभार्थी असतील त्यांनाही जवळपास 40 विहिरी मंजूर झालेले आहे, त्यांचंही काम बऱ्याचशा विहिरीचं पूर्ण होत आलं, बरेचसे 10-5 चालू आहे। आणि गावात एकही काम असं राहिलं नाही ह्या 3 वर्षात की बा ते आता पेंटिंग आहे। गावातले जवळजवळ पुरेस कामं मार्गी लागलेले आहे आणि गाव अतिशय विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं। काय नाव आहे आपलं? मी नारायण गंगाधर काकडे। सरपंच घरकुल में मिला हुआ घर रावसाहेब गाडेकर। गावामध्ये आमच्या काळामध्ये 3 वर्षे पूर्ण झाले, त्यामध्ये आम्ही शेतवस्तीवर रस्ते, फिल्टर पाणी गावाला, अजून स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालय, रस्ते वगैरे असे भरपूर कामं आमच्या काळामध्ये केले आणि पुढेही करणार आहे। आपण सरपंच आहे ना? हो। काय नाव आहे आपलं? रावसाहेब गाडेकर। थोड़ा सा मंदिर का आइए ना, मैडम भी आइए ना।